नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच. बेळगाव महानगरपालिकेसाठी आज तब्बल 8 वर्षांनंतर मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून संपूर्ण कर्नाटक राज्याचं आणि पश्चिम महाराष्ट्राचं लक्ष या निवडणुकीकडे लागलेलं आहे. या निवडणुकीमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रीय पक्ष भाजप आणि काँग्रेस हे उतरले असून महाराष्ट्र एकीकरण समितीनं त्यांना तगडं आव्हान उभं केलेलं आहे. एकूण 58 जागांसाठी आज मतदान होत आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीमार्फत अधिकृत 21 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालणार असून मतदानाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण बेळगाव शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. याचबद्दल आपण आता अधिक माहिती जाणून घेणार आहोत. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. संदीप, बेळगाव पालिका निवडणुकीसाठीचं मतदान सध्या सुरू आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली होती. नेमका सध्या मतदानाला प्रतिसाद कसा दिसतोय? 865 गावं जी आहेत ती भाषावार प्रांत रचनेनुसार करण्यात आली नाही, आणि ती कर्नाटकमध्ये सगळी समाविष्ट केली गेली. तेव्हापासून हा सगळा सीमा प्रश्न प्रलंबित आहे. प्रामुख्याने बेळगाव जिल्हा हा पूर्णपणे मराठी भाषिक असताना सुद्धा त्यांना कर्नाटकमध्ये लादलं गेलं. तेव्हापासून महाराष्ट्रात येण्याची मागणी सगळ्या सीमावासियांची आहे. बेळगाव महापालिकेची निवडणूक ही मराठी भाषिकांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. तब्बल 8 वर्षांनंतर ही निवडणूक होते अजिंक्य, आणि मी सध्या ही थेट दृश्य दाखवतोय. बेळगाव शहरातल्या कोनवाळ गल्लीतली या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ही मराठी मुलांची शाळा आहे. म्हणजे मराठीचं एक काय प्रतीक आहे ती या ठिकाणी मी दाखवायचा प्रयत्न करतो. हे हा आता शाळेचा बोर्ड आहे. आतमध्ये ही सगळी मतदानाची जी प्रक्रिया आहे ती तर सगळी सुरू आहे. बऱ्याचशा ठिकाणी गर्दी दिसते, अनेक ठिकाणी गर्दी दिसत नाही. आणि आत्ता हे जे आपण पाहतो हे सगळं कन्नड भाषेमधून ह्या ज्या सगळ्या सूचना आहेत त्या लावण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्याखाली जर आपण पाहिलं तर आपल्या मराठी शाळांमध्ये, म्हणजे महाराष्ट्रातल्या मराठी शाळांमध्ये जसं जी काही माहिती दिलेली असते, आता ही सगळी आपण माहिती पाहिली तर ही ग्रहांची माहिती आहे, भौगोलिक माहिती आहे, ती मराठीमध्ये आहे. शाळेचा बोर्ड मराठीमध्ये, आणि सूचना मात्र ज्या आहेत त्या सगळ्या कन्नडमध्ये आहेत. आणि हेच चित्र आहे, म्हणजे म्हणूनच महाराष्ट्रामध्ये येण्यासाठी इथला मराठी भाषिक जो आहे तो धडपडतोय. आता आपण पाहतो ह्या सगळ्या आशा वर्कर्स आहेत, स्वयंसेविका, त्यांच्यामार्फत प्रत्येक मतदाराचं थर्मल स्क्रीनिंग केलं जातं. त्यानंतर त्यांना सॅनिटायझर देखील दिलं जातं. आणि या बाजूला देखील आपण पाहतोय पोलीस बंदोबस्त तैनात आहे बऱ्याचशा या सगळ्या भागामध्ये. आणि अशा पद्धतीनं ही मतदानाची ही सगळी प्रक्रिया तर सुरू आहेच. आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी स्वतः प्रकाश शिरोळकर आहेत, जे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख देखील आहेत, आणि ते म्हणजे माजी महापौर देखील होते. काय सांगाल, मतदान सकाळी 7 वाजल्यापासून सुरू तर झालेलं आहे, नेमकं काय चित्र दिसतंय? चित्र काय नाही, महानगरपालिकेवर भगवा फडकणार यात तीळ मात्र शंका नाही. पण आता 21च फक्त महाराष्ट्र एकीकरण समितीचे उमेदवार आहेत, आणि शिवसेनेनं मात्र 3 जागेंवर वेगळे उमेदवार दिले. नाही, यापूर्वी 2005 साली महाराष्ट्र एकीकरण समिती शिवसेना म्हणून आम्ही लढलो होतो. 2000 साली त्यावेळेला देखील आमचं बहुमत होतं. यावेळेला देखील बहुमत आहे. कुठल्याही परिस्थितीत महानगरपालिकेवर भगवा फडकणार यात तीळ मात्र शंका नाही. मला तुम्ही सांगा, तुम्ही किती साली महापौर होता? आणि मगाशी तुम्ही हात जरा दाखवा, प्रेक्षकांना मला दाखवायला लागेल की अजिंक्य, म्हणजे अजून त्यांच्या हातावर हे डाग आहेत, हे 2005 सालचे डाग आहेत. त्यांचा हात पूर्णपणे हा काळा पडलेला आहे. काय घटना घडली होती? काय नाही, त्यावेळेला विचारू आमचे महापौर त्यावेळेचे विजय मोरे बेंगलोर ठिकाणी त्यांना काळं फासण्यात आलं होतं. त्यानंतर त्याच्या निषेधात मी मोर्चा निघाला होता. सर्व मराठी भाषिक संतापाने हे उठले होते. आणखीन ते हा मोर्चा ह्याच्यामध्ये चन्नमा पुतळ्याजवळ रोखण्यात आला, आणि त्याच्यावर बेछूट लाठी हल्ला झाला. त्यावेळेला मला पुष्कळ मार. किती दिवस तुरुंगात होता? पुष्कळ दिवस तुरुंगात 2-3 वेळा गेलो होतो. 3 वेळा? हो, 2-3 वेळा. तुम्ही महापौर होता. आता महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एकसंधपणा दिसत नाही. जे आता लोकसभेला पोटनिवडणुकीत जे चित्र होतं ते आता का नाही? नाही आहे साहेब, सर्व एकत्र आहोत आम्ही, तसं काय नाही आहे. किती वाढ रचना कशी करू, पण आमचं बहुमत येणाऱ्या तीळ मात्र शंका नाही साहेब. पण मग 58 जागा आहेत एकूण, मग 21 जागाच का फक्त? नाही साहेब, बघा यानंतर बघा तुम्ही कसे काय आहेत. काही ठिकाणी वाटते तुम्हाला उमेदवार जास्त बरे, पण तसं काय नाही आहे. सर्व एकत्र आहोत. त्यानंतर आमचा मराठी उमेदवार निवडून येणार. आणखीन कोणत्याही परिस्थितीमध्ये महापालिकेवर भगवा फडकणार. पण आज सकाळपासून मी बेळगावमध्ये फिरतोय, काही वॉर्डांमध्ये 2-2, 3-3 मराठी भाषिक उमेदवार आहेत. मग मतांची विभागणी नाही साहेब, नंतर बघा तरी
पहा आणि हसताय म्हणजे मला वाटतं जे अपक्ष आहेत त्यांचा पाठिंबा मिळणार असेल. नाही आमचे मराठीच आहेत ना, आमचे तेच ना ते निवडून येणारच कुठल्याही परिस्थितीमध्ये. आमची मराठींची सत्ता येणारच इथं, भगवा फडकणारच. हा? जसं सरिता पाटील मराठी महापौर होत्या तसं परत महापौर मराठीच होणार. हो हो. आपण पाहतोय 100 मीटरचं कारण पोलीस ठीक आहे, धन्यवाद. आपण पाहतोय अजिंक्य पोलीस आलेले आहेत या ठिकाणी आणि त्यांच्याकडून असं सांगितलं जातं की 100 मीटर अंतरामध्ये म्हणजे प्रसारमाध्यमांना देखील बाईट वगैरे जे काय असेल ते देता येत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आणि अशा पद्धतीने सगळ्या ठिकाणी त्यांचं जे पेट्रोलिंग आहे ते सगळं चालू असतं. आणि आत्ता आपण पाहतोय की अशा पद्धतीनं जे काही सॅनिटायझर असेल, त्यांचं थर्मल स्क्रीनिंग असेल, हे सगळं त्यांच्यामार्फत केलं जातं. आणि आत्ता आपण पाहतो की ते कन्नडमधून ते सूचना देत आहेत पोलीस अधिकारी सगळ्यांना की जे काय बाईट असतील प्रसारमाध्यमांचे ते 100 मीटर म्हणजे जे काही त्यांची हद्द आहे, निवडणूक प्रशासनाची जे काही नियम आहे ते नियम सगळे पाळून सगळं जी कार्यवाही आहे मतदान केंद्रांवरची ती करावी अशा सूचना पोलिसांकडून दिल्या जात आहेत. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झालेली आहे. साधारणतः 6 वाजेपर्यंत ही सगळी प्रक्रिया चालेल. किती टक्के मतदान होतं हे बघावं लागणार आहे. आणि 6 तारखेला जसा आता प्रकाश शिरोडकरांनी काही वेळापूर्वी आपल्याला विश्वास त्यांनी म्हणजे दावा त्यांनी केला आहे की मराठीच महापौर होणार. 6 तारखेला नेमकं कुणाचा महापौर होतो हे समजणार आहे. बिलकुल संदीप. आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त देखील दिसतोय मतदान केंद्रांबाहेर देखील आहे आणि संपूर्ण शहरात देखील मतदानाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त तैनात केला गेलेला आहे. संदीप, त्याबद्दल नेमकं काय सांगा? बंदोबस्त तर तैनात आहे. बऱ्याच ठिकाणी पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे. मी आत्ताही दाखवतो की मतदान केंद्रांवर तर दिसतंयच, पण अशा पद्धतीनं पेट्रोलिंग केलं जातं आहे. कारण जे काही म्हणजे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी पोलिसांचे खरं तर हे प्रयत्न आहेत. आणि आत्ताही प्रकाश शिरोडकरांना देखील त्यांनी बाहेर जायची सूचना केलेली आहे. त्यांची ही म्हणजे हे अधिकारी आहेत. आता एक कन्नड मला पण खरं तर वाचता येत नाही, त्यामुळे कुठल्या दर्जाचे अधिकारी आहेत हे आपण सांगू शकत नाही. पण कर्नाटक पोलिसांची म्हणजे बेळगाव पोलिसांची ही गाडी आहे आणि अशा पद्धतीनं सगळीकडे ते त्यांच्याकडून पेट्रोलिंग हे अशा पद्धतीनं केलं जात आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पण मतदान केंद्रांवर अजून गर्दी मात्र दिसत नाही. आता पाहतोय आपण हे गेट देखील लावायची सूचना जी आहे ती केली जाते त्या ठिकाणच्या पोलिसांना. त्याचबरोबर मास्क असेल किंवा इतर जे काही नियमावली आहे कोरोनाबाबतची ती सगळी पाळावी अशा देखील सूचना दिल्या जात आहेत. कारण आपल्याला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये निवडणुका अजिंक्य झालेल्या नाहीत, मात्र कर्नाटकमध्ये ही दुसरी महत्त्वाची निवडणूक आहे. यापूर्वी लोकसभेची पोटनिवडणूक झाली होती आणि त्यानंतर आत्ता बेळगाव महापालिकेसाठीची ही निवडणूक होते आणि आज हे मतदान होतंय. नेमकं मतदान किती टक्के होतंय हे आपल्याला आज संध्याकाळी तर समजू शकेलच. पण 6 तारखेला जो निकाल आहे त्या निकालाकडे संपूर्ण कर्नाटक राज्याचं लक्ष आहे. येडियुरप्पा, सिद्धरामय्या असतील, बसवराज बोबई सध्याचे मुख्यमंत्री असतील, अशा अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. आणि मराठी अस्मिता जपण्याचं काम महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी भाषिक करतात का हे आपल्याला 6 तारखेला समजू शकेल. बिलकुल संदीप, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. आणि या मतदानासंदर्भातले अपडेट्स वेळोवेळेला तुमच्याकडनं आम्ही घेतच राहणार आहोत. आपण पाहिली सध्याची स्थिती बेळगावमध्ये पालिकेसाठीचं जे मतदान आहे ते सुरू आहे. काही ठिकाणी मतदानाला चांगला प्रतिसाद मिळतोय, मात्र काही ठिकाणी अजूनही तितकासा प्रतिसाद मिळत नाहीये. मात्र मराठी भाषिक जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचा निश्चितपणे मोठ्या संख्येनं विजय होईल असा आत्मविश्वास शिवसेनेतर्फे, महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे सध्या केला जात आहे.